अच्छा, तो उसमें ऐसी क्या बात है जो हम में नहीं है? ना ना मैडम, आप सब बहुत अच्छे हैं, पर उसकी बात अलग है। वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं नक्कीच सोपं आहे. फक्त आपल्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा. ओके, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण लाईट मोशन ॲप्लिकेशनवरती बनवलेला आहे आणि आजचे जे पण काय मटेरियल लागणार आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलं आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. तर टेलिग्रामला जॉईन व्हा आणि तिथून मटेरियल डाउनलोड करा, फोटो वगैरे. ओके, आणि बिटमार्क व शेकीपेकची मी दोन्हीची XML फाईलची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सिम्पल डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचं आहे आणि बिटमार्क व शेकीपेकची XML फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची. एवढं करून झाल्यानंतर ना लाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर ना खाली तुम्हाला टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे. वरती तुम्हाला दिसेल अपलोड XML फाईल, तर सिम्पली अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि तर सर्च करायचं आहे. तुम्ही तुमच्यासमोर इथं आपली XML फाईल दिसून जाईल. नाही जर कधी दिसली तर इथं सर्च ऑप्शन दिसेल, सर्च करायचं आहे. इमोजी सिलेक्ट करून हे जे दिलचं इमोजी आहे हे तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर तुमच्यासमोर ती दिसून जाईल. तर माझ्या मोबाईलमध्ये ते ऑलरेडी समोर आले. सिम्पली काय करायचं आहे, तिच्यावरती अशा प्रकारे हे जे बिटमार्क व शेकीपेकची दोन्हीची लिंक येऊन जाईल. सिम्पल तिच्यावरती असं टॅप करून तिला इम्पोर्ट करून घ्यायची अशा प्रकारे. ओके, इम्पोर्ट झाल्यानंतर आपली जी बिटमार्क आहे ती अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. ओके, तर सर्वात आधी काय करायचं आहे, मी एक व्हिडिओ देणार आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केला आहे तो. ओके, तर काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडिया सिलेक्ट करायचं आहे आणि तो व्हिडिओ जो आहे अशा प्रकारे असणार आहे. ओके, तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, प्लसवरती जायचं आहे, मीडिया सिलेक्ट करायचं आहे आणि इथून तुमचे जेवढे पण फोटो असणार आहे ते फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचे. ओके, फोटो सिलेक्ट झाल्यानंतर ना वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे आणि हे फोटोची लेंथ 1 नंबरच्या बीटपर्यंत ठेवायची. ओके, तर पटापट मित्रांनो मी आपले जेवढे पण फोटो आहेत ते फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत तुम्ही वेट करा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जेवढे पण फोटो आपले ते अपलोड करून घ्यायचे. एवढं करून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपली पहिली भेटी आहे तिथे यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, इथं रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे, वरती 3 डॉटवरती क्लिक करून याला फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे आणि याला लास्टपर्यंत अशी वाढून घ्यायची. त्याच्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. या लास्टून 2 नंबरच्या आयकॉनला सिलेक्ट करून या अशा प्रकारे ब्लॅक व व्हाईट सिलेक्ट करायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना खालचे जे व्हाईट कलरचं तुम्हाला बॉक्स दिसतो ना त्या समोरच्या व्हाईट कलरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि समजात खालच्या 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून हा जो व्हाईट कलर आहे सगळ्यात खालचा याला ट्रान्सलेशन करून घ्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर ना आता हे जे आपण रेक्टँगल ॲड केले याला अशा प्रकारे तो व्यवस्थित ॲड करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे आणि मी जो एक PNG देणार आहे तो इथं ॲड करायचा आहे. ओके, याची लेंथ लास्टला घेऊन यायची, याला अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायचे. ओके, आता मित्रांनो आपलं पूर्ण काम संपलं आहे. आता आपण इफेक्ट याला अप्लाय करणार आहोत. ओके, तर अशा प्रकारे आपलं इफेक्ट राहणार आहे. या इफेक्टवरती क्लिक करून इथं खाली 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. ओके, परत आपलं बिटमार्क ओपन करायचं आहे आणि आता जेवढे पण फोटो आहे ना पूर्ण फोटोला हे जी इफेक्ट आपण
कॉपी केलं आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. ओके, सेम प्रोसेस करायची मित्रांनो आपल्या पूर्ण फोटोला. तर फायनली मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला प्रीमियम जसा स्टेटस व्हिडिओ पाहिला होता सेम तसा स्टेटस व्हिडिओ आपला इथे क्रिएट झाला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा बरं का नक्की.